न्यूज फॉरवर्ड। गणेश चतुर्थी, गणपती बाप्पाचं आगमन आज होत आहे आणि निश्चितच गणेशाच्या पावलानेच आपल्या जीवनात आनंद येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। हे आंदोलन चालू होण्यापूर्वी दोन आपल्याच बांधवांचे बळी आणि हे आंदोलन सुरू झाल्यानंतर 15 दिवसांमध्ये दोन बांधवांचे निधन त्या ठिकाणी झालं। अशा या माझ्या बांधवांना मी नम्र श्रद्धांजली अर्पण करतो। आज आंदोलनाचा 23वा दिवस। 23 दिवसापूर्वी अशी माहिती सांगताना वेळोवेळी बोललं जायचं की अमुक मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपला विषय येणार आहे आणि तो निकाली निघणार आहे। आंदोलन सुरू होऊन आज 23 दिवस झाले, ना तो विषय आला ना तो विषय मानला गेला। केवळ माहिती येते आहे करत करत माहिती येण्यालाच 23 दिवसाचा कालावधी गेला आणि परवा दिवशी रात्री 8:30 पर्यंत सभी गणेश मंडलों के पदाधिकारी मौजूद थे। सन्मान्य अधिकारी यांनी सदरील माहिती शिक्षण विभाग मंत्रालयात सादर केली आणि त्याच दिवशी या माहितीवर अभिप्रेत कारवाई करण्याचं काम इथल्या मंत्रालय स्तरावरील सर्व शिक्षकांना न्याय देण्यासाठी धडपड करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही सुरू केली। कारवाई त्या दिवशी नंतर परत दुसऱ्या दिवशी 4 तारखेला या संदर्भात सर्व संकलन ड्राफ्टिंग आपल्या माननीय शिक्षण विभागाच्या अधिकारी उभा आहे। पण मैदानात ताठमानेने उभा राहिलं पाहिजे ही भूमिका शिक्षक समन्वय संघाने त्यावेळेस घेतली आणि 23 दिवस आज आपण आझाद मैदानात ताठमानेने लढतो आहोत। प्रातिनिधिक स्वरूपात राज्यभरातील शिक्षक या ठिकाणी हजेरी लावत आहेत आणि या निमित्ताने पाठपुरावा करण्याचं काम सुद्धा शिक्षक समन्वय संघाच्या टीमने चांगल्या प्रकारे केलं आहे। 2 दिवसापूर्वी 5 तारखेला 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या दिवशी माननीय मंत्री महोदयांना आमच्याशी संवाद साधायचा होता आणि म्हणून निरोप मिळताच आमच्यातली इथली काही उपस्थित समन्वयक माननीय मंत्री महोदयांना सकाळी भेटली। मंत्री महोदयांनी आम्हा सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। मी तुमच्या आयुष्यामध्ये शिक्षक दिन अतिशय यापुढचा आनंदात साजरा कसा करता येईल याच्यासाठी प्रयत्न करतोच आहे। आजच शक्यतो न्याय देण्याचा माझा प्रयत्नही असेल असंही त्यांनी त्यावेळी सांगितलं। परंतु फाईलची प्रक्रिया चालू होती आणि साहजिकच आम्हालाही वाटत होतं की या प्रक्रियेमध्ये 2-3 दिवस किमान जाणार आहेत आणि आम्हाला अपेक्षित होतं ठीक आहे। त्या बैठकीमध्ये विशेष सांगायचं म्हणजे 5 तारखेच्या या राज्याचे लाडके मुख्यमंत्री संवेदनशील मुख्यमंत्री ज्यांनी खरंच 1160 कोटी रुपये देण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्याला अनुमोदन देण्याचं काम सुद्धा तत्कालीन अर्थमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलं। त्या 1160 कोटी प्रत्यक्षात खात्यात देखील पडले आहेत आणि कालच्या बैठकीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या 5 तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांनीच एक गोष्ट सांगितली की अरे केसरकरजी तुमच्या विभागाची फाईल आज का नाही आली, आज शिक्षक दिन आहे। म्हणजे मुख्यमंत्र्यांना आपल्या विषयाची काळजी आहे आणि त्यावेळेस माननीय शिक्षण मंत्र्यांनी सांगितले की काही प्रक्रिया या संदर्भातली अर्थ विभागाची प्रोसिजर बाकी आहे आणि निश्चित या पुढील कॅबिनेटला ती आणण्याचा आपण प्रयत्न करू आणि त्या अनुषंगानेच फाईल काल अर्थ विभागामध्ये सकाळी शार्प 11:30 ला दाखल झाली। शिक्षण विभागातून ती 10:30लाच गेली। 11:30 नंतर माझे 2 बांधव ज्यांना मंत्रालयाचा पाठपुरावा कसा करायचा हे मी सुद्धा त्यांच्याकडून शिकलो, गजानन काकर आणि सुशील रंगारी यांनी त्या फाईल मधला कोथळा पूर्ण बाजूला काढला की फाईल मध्ये शिक्षकांच्या प्रति कुठलीही चुकीची माहिती असू नये आणि त्यावेळेस त्या आंदोलनाला अर्थ असतो आणि त्या आंदोलनातून पुढे जायला सोपं जातं। या दोघांनी मिळून काल आम्ही समवेत सगळे होतो आणि त्या संदर्भातल्या नस्तीच्या व्यवस्थित रीडिंग झालं आणि त्यामध्ये काही धोका होणार नाही याची काळजी
आपण घेत आहोत. विशेष सांगायचं म्हणजे मित्रांनो, फार मोठा धोकाही त्याच्यामध्ये आहे. कारण याच्यात असं कुणाला वाटत असेल की मी आता अपात्र होतो की काय, पात्र होतो की काय, अशी शंका त्याच्यामध्ये आहे. त्याचे संबंधित पुरावे आमच्याकडे आहेत. त्यातले फक्त 2-4 वेळ मी तुम्हाला या लाईव्हच्या अंतिम टप्प्यात मी सांगणारच आहे. कुणाला असं वाटत असेल की 60 वरून 80 जाताना मी अपात्र होणार नाही, तर ती त्याच्या डोक्यातून ती शंका काढून टाकावी, कारण ते होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं कुणाला वाटत असेल 40 वरून 60 जाताना असं होणार नाही, त्यांनी ती डोक्यातून काढावी. 99-20% येणाऱ्या घोषित शाळा आहेत, त्या संदर्भातली सुद्धा त्याच्यामध्ये माहिती आहे. आणि म्हणून तुम्हाला एक विनंती आहे, अर्थ विभागाने याच्यामध्ये कुठेतरी आता शंका घालू नये, वेळ कमी राहिलाय. खरं तर कालच ती फाईल 4 टेबल पूर्ण करून एका विशिष्ट टेबलला नेऊन घालण्याचं काम कसं कसं केलं, राहुल सरांना ते काल मैदानावर फोन करून व्यवस्थित सांगितलं सुद्धा. राहुल सरांनी, संगपाल सर असतील, यांना सगळ्यांना ते विशेष सूचना पण दिलेल्या होत्या. आणि म्हणून बांधवांना विनंती आहे, आपला हा विभाग कधीच आपल्याला साथ देत नाही. जर आपण मैदानात साथ दिली तर निश्चित कुठलाच विभाग साथ दिल्याशिवाय राहत सुद्धा नाही. म्हणून सगळ्या बांधवांना जागा करण्याचं काम एका विशिष्ट मुद्द्याद्वारे मी करतो. आपण मैदानात येण्याचं पूर्ण काम केलं पाहिजे. मी फक्त 2 गोष्टी तुम्हाला त्याच्यातल्या मी वाचून दाखवणार आहे, तुम्हाला त्या गोष्टी कळतील. बघा, 6 फेब्रुवारी 2023 नुसार अनुदानात पाठ झाले, तथापि या व्यतिरिक्त शासन निर्णय 6/2/2023 नुसार निकषाची पूर्तता न केल्याने कायमस्वरूपी अपात्र शाळांची संख्या 612 आहे. त्यानंतर प्राप्त झालेल्या 1633 प्रस्तावापैकी 1402 शाळा अपात्र झाल्या आहेत. अशा प्रकारे एकूण 2014 शाळा अपात्र ठरविण्यात आलेल्या आहेत. मी फक्त हे असलेल्या माहितीमुळे सांगतोय, मला खोटं कधी बोलता आलं नाही. जे आहे ते या शिक्षक समन्वय संघाच्या यापूर्वीच्याही आंदोलनात ठामपणे सांगितलं गेलेलं आहे. याच्यात जवाब दो आंदोलन असेल, महाएल्गार आंदोलन असेल आणि हे 3रं हुंकार आंदोलन असेल. यामध्ये याच्यापूर्वीही आमचे मित्र दीपक कुलकर्णी सर असतील, यांनी उपोषण वगैरे केली, पाथरीला केली. या सगळ्यांनी ठामपणे भूमिका चांगली व्यक्त केलेली, पण लक्षात घेण्याची गरज याच्यामुळे या आंदोलनामध्ये आणि गेलेल्या फाईलच्या प्रस्तावामध्ये अनेक गोष्टींची माहिती आणखी सुद्धा आहे, जी धक्कादायक आहे, ती मला आता सांगायची नाही. जसा 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 आपण पुढे जाऊ या संदर्भातलं सगळं अवलोकन मी करत राहणार आहे. सोमवारी या संदर्भात विशेषतः ती फाईल जर कालच्या टेबलला गेली असती, कारण संबंधित अधिकारी आता 9 दिवसाच्या सुट्टीवर, लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटत असेल येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ती फाईल येईल, तर आपले कार्यक्षम शिक्षण मंत्री निश्चितच